हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 6वी गणित सराव संच 40. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका. ठीक आहे, चला आता मग जाऊया. आपल्या पहिल्या प्रश्नाला रेषा एल काढायची. रेषा एल मी काढून ठेवलेली आहे बघा. रेषेवर कोठेही रेषेबाहेर कोठेही रेषा आहे ही, ह्या रेषेच्या बाहेर कोठेही आपल्याला पी बिंदू घ्यायचा आहे. समजा मी हा पी बिंदू इथे घेतला आणि त्याला नाव दिलं या पी बिंदू. ठीक आहे, गुण्याच्या मदतीने रेषा पी क्यू ही रेषा एल ला लंब काढा. आता सांगितले गुण्याचा वापर करायचा आहे. हा आहे आपला गुण्या. त्याचा वापर करून आपल्याला एल रेषेवर पी क्यू ही रेषा लंब काढायची आहे. ठीक आहे, आता बघा गुण्या ठेवताना नेहमी हे जे काटकोन आहे ना, हा काटकोनाचा भाग आहे जो आहे पहिल्यांदा पी बिंदूला आपल्याला चिटकून ठेवायचा आहे पी बिंदूवर. आणि तो पी बिंदूवर चिटकून ठेवल्यावर पी बिंदू पासून रेषा एल वर आपल्याला एक सरळ रेषा काढायची आहे. काय काढायची आहे? सरळ रेषा काढली. आणि ही रेषा आपण जरा थोडीशी वाढवली तरीही चालेल. बघा झाला आपला. आणि इथे जो पॉइंट भेटला आपल्याला, बिंदू भेटला आहे, त्याला आपण नाव देऊया क्यू. म्हणजे पी क्यू ही रेषा पी क्यू ही रेषा एल ला लंब काढलेली आहे. लंब म्हणजेच आपण काटकोनामध्ये तो काढलेला आहे. जर तुम्ही कंपासच्या मदतीने जर तुम्ही बघितलं, कोन मापकाच्या मदतीने जर बघितलं तर तुम्हाला 90 अंशाचा कोन तुम्हाला लगेच कळेल. ठीक आहे, चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा रेषा ए बी काढा. तर रेषा मी ए बी काढून ठेवली. रेषेबाहेर कोठेही एम बिंदू घ्या. आता मी जर इथे एम बिंदू घेतला, ठीक आहे, आता रेषेबाहेर कोठेही घ्या म्हटलं, मी वरती घेतला. कुठेही घेऊ शकता तुम्ही. कंपास व पट्टीचा वापर करून रेषा एम एन ही रेषा ए बी वर लंब काढा. आता आपल्याला काय करायचंय बघा, जेव्हा तुम्ही एम हा बिंदू घेता तेव्हा एम मध्ये तुमचं कंपासचं लोखंडी टोक ठेवायचे. काय करायचंय, हे जे लोखंडी टोक आहे ते कंपासवर तुम्ही ठेवलं. ठीक आहे, सोयीस्कर अंतर घ्यायचं, तुम्हाला जसं वाटेल तसं घ्या. आणि मी हा एम वर जे लोखंडी टोक ठेवलंय ते काय करायचंय, ए बी रेषेवर एक कंस टाकायचा आहे आणि इकडे पण एक कंस टाकायचा आहे. ठीक आहे, तुम्ही कंस टाकला. आता तुम्ही काय करायचे, ह्याला नाव देऊ शकता पी क्यू, काहीही नाव द्या तुम्हाला जमेल तसं. आता कंपासमध्ये काय करायचंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. कंपासमध्ये हे अर्धे त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. तुमचं जे लोखंडी टोक आहे ते पी बिंदूवर ठेवायचे. कुठे ठेवायचे? पी बिंदूवर ठेवायचे आणि एक खालून एक कंस टाकायचा. ठीक आहे, टाकला. आता कंपासचं अंतर बदलायचंच नाही, तेवढंच ठेवायचं. आता तुमचं जे लोखंडी टोक आहे ते क्यू बिंदूवर ठेवायचे आणि इकडनं एक कंस टाकायचा. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे एक बिंदू भेटतोय आणि हा एक बिंदू. हा बिंदू काय करायचे, हे दोन्ही बिंदू काय करायचं, पट्टीच्या साहाय्याने काय करायचं, जॉईन करून घेणार आहोत. म्हणजेच हा लंब झाला ए बी वर. आता एम आला इथे, तर हा दुसरा बिंदू भेटला, त्याला आपण दिलं नाव एन. आता हे दोन्ही काय करायचे, आपल्याला जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे, चला बघा प्रश्न तिसरा आहे. 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेख ए बी काढून तो कंपास व पट्टीच्या सहाय्याने दुभागा. आता मी इथे 5.5 सेंटीमीटर अंतर घेतलंय. बघा तुमची जी छोटीशी पट्टी असते बघा, ही जी छोटी पट्टी आहे ना, सगळ्यांकडे असते बघा. इथे बघा, इथे 0 लिहिलेलं आहे. 1 2 3 4 5. 5.5 म्हणजे हे जे 5 आहेत ते पहिले आणि त्याच्यानंतर जे पॉईंट नंतर जे 5 आहेत म्हणजे ह्या छोट्या छोट्या रेषा त्या पुढच्या, म्हणजे 1 2 3 4 5 इथपर्यंत तुम्ही काय करायचे, तुमच्या वहीमध्ये इथपर्यंत ते अंतर घ्यायचे. आता माझ्याकडे मोठी पट्टी असल्यामुळे काय घेतले, मी मोठ्या पट्टीने ते अंतर घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर काय करायचं आहे, तर आपल्याला कंपास व पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे, कोन आपल्याला दुभगायचा आहे. ठीक आहे, कोन दुभगायचा आहे किंवा लंब काढायचं आपल्याला. तेव्हा काय करायचं बघा, तुमचं जे कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते ए बिंदूवर ठेवायचे. बघा इथे बघा, ए आणि बी मध्ये अर्धा अंतर आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं अर्धा अंतर जास्त घ्यायचं. ठीक आहे, थोडंसं अंतर जास्त घ्यायचे, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. आणि तुमचं जे लोखंडी टोक आहे ते ए बिंदूवर ठेवायचे. ए बिंदूवर ठेवला
की ए बिंदूवर ठेवलं की एक वरतून एक कंस काढायचा आहे आणि एक खालून एक कंस काढायचा आहे. ठीक आहे. तसाच आपण काय करणार आहोत बी बिंदू. आता कंपास मधलं माप आपल्याला काय करायचंय, कमी करायचं नाही किंवा वाढवायचं नाही, तेवढेच ठेवायचंय. ठीक आहे. तसंच आपण काय करणार, एक वरती कंस काढणार आहोत आणि एक खाली कंस काढणार आहोत. ठीक आहे. तुमचा 2 कंस तुम्हाला भेटले बघा. तुम्हाला दिसण्यासाठी थोडंसं खाली करते बघा. 2 कंस तुम्हाला भेटले, तुम्हाला बिंदू भेटलेले आहेत. आता हे जे बिंदू भेटलेत आपल्याला ते आपण काय करून घेऊया, जोडून घेऊया पट्टीच्या साह्याने. बघा मी आता हे दोन्ही बिंदू पट्टीच्या साह्याने काय करणार आहे, जोडून घेतले. बघा आला का नाही, लंबदुभाजक झाला की नाही. म्हणजे इथे काटकोन आणि हा झाला लंबदुभाजक आणि आपण त्याला नाव देऊ शकतो. आता इथे रेषा ए बी आहे रेषा ए बी. आपण इथे लावू शकतो LM. काय लावू शकतो LM किंवा CD देऊ शकता, FM, काही तुम्हाला जे वाटेल तुम्ही देऊ शकता. चला आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न चौथा शेवटचा बघा. XY रेषेवर R बिंदू घ्या. XY रेषा मी काढलेली आहे. आता इथे माप दिलेलं नाही आपल्याला, आपण माप अंदाजे ती घेतलेला आहे. तिथे काय केलं मी, आता इथे कुठेही काय केलं, R हा बिंदू घेतला. थोडासा वेग, थोडासा जरा लांब लिहिते. इथे R बिंदू आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बिंदू घ्या आणि गुण्याच्या साह्याने बिंदू R मधून जाणारी लंब रेषा काढा. आता हा गुण्या आहे, गुण्याच्या साह्याने काय करायचे, R बिंदूमधून काय करायचं आपल्याला, लंब रेषा काढायची आहे. ठीक आहे. आता हा गुण्या मी असा ठेवला का. ठीक आहे. चिटकून आपल्या बिंदूला चिटकून ठेवायचा आहे. ठीक आहे. हा बिंदू लक्षात येतो. इथे बघा, इथे काटकोन, इथे पण बघा, खाली नाही वर नाही, सरळ रेषेवर मी ठेवलेला आहे. तिथून काय करायचं आपल्याला, आता त्याच्यावर एक लंब रेषा काढायची आहे. बघा ठेवून फक्त एक सरळ रेष ओढा. सरळ रेष ओढली आणि ही थोडी रेष थोडीशी खाली घ्या, म्हणजे हा तुमचा झाला लंब. काय झाला, लंब. इथे बघा, इथे नाव द्या आणि तुम्ही काय करू शकता, इथे नाव दिलं R बिंदूवर रेषा, लंब रेषा काढलेली आहे. चला, अशा करता तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.